गायकर भिंगारवाडी त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून दमदार सरपंच चषकामध्ये त्यांचं देखील सहर्ष स्वागत असणार आहे. जनार्दनजी गायकर भिंगारवाडी त्यांचं देखील सहर्ष स्वागत. पहिलाच बॉल यावेळेसला पाठीमागे चाललाय वेल झेल. अगदी पाहायला गेलं तर अनबिलिव्हेबल कमालीचा झेल टिपला गेलाय. या स्पर्धेमधील पाहायला गेलं तर सुरेख झेल पकडला गेला. एका हाताने हा झेल मात्र पकडला गेलाय. भूमी 11 गावदेवी फणस डोंगरी संघाला हा पहिला धक्का लागत असताना फलंदाज इथून बाद होतील. ओमकार हरपाल ज्या खेळाडूचं मैदानाच्या आतमध्ये राहणं फार महत्वाचं होतं. अगदी पाहायला गेलं तर सातत्यानं नेहमी चांगली खिलाडी आणि खेळी नेहमी पाहताना आल्यात. टीम भूमी 11 गावदेवी फणस डोंगरी टीम कडनं ओमकार हरपाल सध्या बाद होताना पाहायला मिळतील. रन मशीन म्हणून या खेळाडूला ओळखला जातोय, परंतु सध्या पहिल्या बॉलवर गोल्डन डकचं शिकार हे खेळाडू होताना पाहायला मिळतील. त्यानंतर दिलीपजी बोपी सर त्यांचं देखील आगमन होताना पाहायला मिळतो. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया. श्रेष पाटील यांनी कॅच पकडले, त्यासाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज जमा झाल्यात. श्रीकांत अनन्य पाटील यांच्या माध्यमातून 100 रुपये अगदी लगावले गेले या कॅच साठी. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असणार आहे. जाऊया मॅच कडे पुन्हा एकदा. इन ऍक्शन मध्ये नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये हर्षल पाटील नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. ओमकार हरपाल हे खेळाडू मात्र स्वस्त्यामध्ये बाद झाल्यात, परंतु आता आघाडीच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल, कारण की नेहमीच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तिसरा क्रमांकाचा खेळाडू हा नेहमीच अमूल्य राहतो. आणि सध्या भूमी 11 गावदेवी या फणस डोंगरीसाठी या फलंदाजाला चांगली बॅटिंग करावी लागेल. गोलंदाज सज्ज. आई बॉल पाहिला तर कमालीचा पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेरील दिशेमध्ये वळण घेतोय. फलंदाजाला बॉल समजला नाहीये आणि सध्या डॉट बॉलची समाप्ती. विकेट साठी देखील 100 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. आणि सध्या पाहिलं गेलं तर विकेट प्राप्त करावी लागेल आणि धाव संख्या देखील उभारावी लागेल. सध्या भूमी 11 गावदेवी फणस डोंगरी संघाला दोन्ही संघांना दूरवरचा प्रवास करून आज पाहिलं गेलं तर शिरढोण नगरी गाठल्या. आणखीन एकदा कमालीचा बॉल पाहायला मिळाला आणि त्यामध्ये फसले गेलेत फलंदाज. आणखीन एक विकेट डाऊन होत आहे. इन ऍक्शन पाहायला गेलं तर भूमी 11 फणस डोंगरी संघ विकेट गमावतोय. गोल्डन डकचं शिकार. आणखीन एकदा फलंदाज हर्षल पाटील बॅक टू द डगआउट. सेकंड विकेट 0 या धाव संख्येवर. नक्कीच आपण बघतो या ठिकाणी सन्मान्य आपण जे मीर स्पोर्ट कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये पुढे असणारे सन्मान्य आमचे स्वर्गीय मधुकर शेठ यांचे अगदी सुपुत्र आमच्या गावचे जावई भोईर परिवाराचे जावई सन्मान्य श्रीयुत मयूर शेठ मधुकर शेठ भोईर यांचे इथे आगमन झालं आहे. त्यांचं स्वागत करूया. तसेच कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आमचे अगदी निवेदक आणि पुढे असणारे सन्मान्य भास्करजी वाकडीकर आणि नरेशजी भोईर, तर सन्मान्य आपण बघूया प्रदीप जाधव आणि सन्मान्य संजय चोरगे या मान्यवरांचा मी इथे स्वागत करतो. धन्यवाद. प्रसाद यांना तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवर. काय कमालीची सुरुवात केल्या सोन्या पाकऱ्या 11 कळवे संघासाठी. या सध्या पाहिलं गेलं तर एकही धाव मात्र कार्डवर पाहायला मिळाले नाही. ओमकार हरपाल बाद झाले 0 या धाव संख्येवर. त्यांच्या समवेत पाहायला गेलं तर हर्षल पाटील देखील आता इथून बाद होताना पाहायला मिळतील. जी जोडी होती ती सध्या तोडली गेल्या, परंतु मधल्या फळीतल्या फलंदाजांना डाव सावरणं हे फार महत्वाचं आहे, कारण की पेण परिसरातील हा दमदार संघ त्यांच्या अगेन्स्ट सध्या लढताना पाहायला मिळतील. सोन्या पाकऱ्या 11
कळबे संघ. प्रसाद पुन्हा एकदा तयार. कमालीचा बॉल पाहायला मिळाला आहे. फक्त या बॉलवर सिंगल प्राप्त करण्याचा प्रयत्न दुसऱ्यासाठी धावल्या. मिसफिल्डिंग झाल्या. लगेच दुहेरीमध्ये रनला इथून कन्वर्ट करताना पाहायला मिळतील, कारण की विकेट 2 लॉस आहेत आणि धावा सध्या फार महत्वाच्या आहेत. भूमी 11 गावदेवी फन डोंगरी संघासाठी आणि 2 धावेनं इथून आघात केला जातोय धावेंसाठी आणि 2 धावेनं संत गतीने सध्या सुरुवात देखील धावसंख्येला झाल्या. सध्या डिफेन्सिव्ह फटकेबाजी करावी लागेल. बचाव यंत्राचा वापर सध्या फणस डोंगरी संघाला करावा लागेल. ओ यावेळेसला रॉक्सीचा हा फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंग चेस, परंतु वेल ट्राय, चांगला प्रयत्न राहिला होता डीप मधल्या क्षेत्ररक्षकाचा. पाहिलं गेलं तर हातामध्ये पडला देखील होता बॉल, परंतु अंतिम क्षणाला बॉल निसटला हातातून आणि जिथे धावी नव्हती तिथे 2 धावा सध्या येताना पाहायला मिळतील. टीमची धावसंख्या सध्या 2 विकेट गमवत असताना सध्या 4 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. ओहो यावेळेसला हा बॉल शरीराचा वेध नव्हे तर बॅटचा वेध घेऊन सरळ जातोय स्टंपवर. आणखीन विकेट मात्र इथून गमावतील भूमी 11 गावदेवी फणस डोंगरी संघ आणि फलंदाज बाद होतील अक्षय जाधव. आणखीन एक मोठी सफलता पाहायला गेलं तर प्रसाद या गोलंदाजाला मिळाली जाईल. काही कमालीची सुरुवात राहिली आहे सोन्या पाखऱ्या 11 कळबे संघाच्या बाजूनं, कारण की सध्या पाहिलं धावसंख्येचा विचार केला ना तर त्यामध्ये फक्त 4 धावा स्कोर कार्डवर सध्या जमवल्या गेल्यात. पहिला ओव्हरचा खेळ देखील इथून संपन्न होताना पाहायला मिळतोय. अगदी पाहायला गेलं तर निकेशजी मोकल एक आदरणीय शिक्षक पाहायला मिळतील आणि त्यांच्या माध्यमातून सोन्या पाखऱ्या 11 पाहायला गेलं तर कळबे संघाला देखील शुभेच्छा आल्यात. निकेशजी मोकल त्यांच्या माध्यमातून कळबे संघाला देखील शुभेच्छा दिल्या जातात. याकडे सन्माननीय योगेश बालराम भोपी यांनी ते यायचं आहे. तसेच सन्माननीय अगदी सचिन जुगे तेजस्विनी एंटरप्राइजेस, तसेच सन्माननीय आपण बघतोय वैभव एंटरप्राइजेस माजी उपसरपंच वैभव शेठ मुकादम यांनी आपण अगदी मंचावर यायचे. तसेच गणेश भोपी यांनी पण इथे मंचावर, गणेश यशवंत भोपी यांनी इथे मंचावर येते. तसेच सोन्या पाखऱ्या ग्रुपचे आपण ओनर चालक मालक नरेश जले आणि निलेश जले यांनी ते यायचं आहे. धन्यवाद. षटक क्रमांक 2 ला इथून सुरुवात होताना पाहायला मिळेल. सध्या थोडीशी पडसर भूमी 11 गावदेवी फणस डोंगरी संघाच्या बाजूने होताना पाहायला मिळेल, परंतु किल्ला लढवावा लागेल, कारण की आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांची पुण्य पावन भूमी तुम्ही पाहताय शिरडोन नगरी आणि त्यामध्ये तुम्हाला लढा द्यावा लागेल अपोजिट संघाला आणि ते देताना पाहायला मिळतील का इथून टीम भूमी 11 गावदेवी फणस डोंगरी संघ. सध्या संघ अडचणीमध्ये आहे, परंतु अडचणीत ना बाहेर काढावा लागेल. नेतृत्व चांगलं असेल तर कर्तृत्व नेहमीच चांगलं पाहायला मिळेल, परंतु मिश्रामी श्रोका दुसऱ्या षटकाला देखील धमाकेदार सुरुवात होताना पाहायला मिळेल. जणू का आज पाहायला गेलं तर वेगळ्याच लेंथ मध्ये सोन्या पाखऱ्या 11 कळबे संघाचे गोलंदाज पाहायला मिळतील. प्रसादने दमदार सुरुवात करून दिली टीमला आणि त्यानंतर इथून आणखीन एक विकेट प्राप्त झाल्या. सुमित हे फलंदाज सध्या मैदानाच्या बाहेर परतताना पाहायला मिळतील. हताश निराश सध्या भूमी 11 फणस डोंगरी या संघाचे खेळाडू पाहायला मिळतील, परंतु विसरून चालणार नाही या मित्रांनो. टेनिस बॉलचा क्रिकेटची स्पर्धा तुम्ही पाहताय, त्यामध्ये पाहायला गेलं तर लेंथ मध्ये येणं फार गरजेचं असणार आहे, कारण की गावाची अगदी पाहायला गेले तर उमेद तुमच्यावर आहे आणि त्या उमेदीवर सध्या तुम्हाला खरा उतरावावं लागेल, कारण की प्रेक्षक देखील त्यांच्या समवेत आल्यात आणि सध्या ते या टीमला चेअरअप देखील करताना पाहायला मिळतील. आज मात्र या संघाला गावाच्या अगदी प्रेक्षकांसाठी लढावं लागेल भूमी 11 गावदेवी फणस डोंगरी संघाला.
ओहो फटका चांगला पाहायला मिळतोय. इनसाइड आउटला इनफिल्डला क्लिअर करायचा आहे परंतु डीप मध्ये आहे. फिल्डर आहेत. सिंगल प्राप्त होईल. सिंगलच्या मदतीने धाव संख्या 1 ने पुढे जाईल. तब्बल 4 विकेट्स लॉस असताना टीमची धाव संख्या स्कोर कार्ड वर टोटल 5 धावा पाहायला मिळतील. श्रीकांत अनन्या पाटील यांच्या माध्यमातून 1 विकेटसाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज नक्कीच असणार आहे. गोलंदाजांसाठी याची देखील अगदी चांगल्या पद्धतीने मनसुबा वाढवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून राहिला आहे. परंतु इथे आणखीन 1 विकेट प्राप्त होईल का टीम पाहायला गेलं तर, परंतु नाही आहे. मिस फिल्डिंग पाहायला मिळाली आहे आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. पहिला या सत्रामधील मोठा धमाका चौकार. चौकाराच्या मदतीने टीमची धाव संख्या सध्या पाहिली तर स्कोर कार्डवर वाढताना पाहायला मिळेल. 9 धावा सध्या स्कोर कार्डवर पाहायला मिळतील. बंटी आहेत सध्या स्ट्राईक एंडला आणि बंटी यांना सध्या नेतृत्व चांगलं करावं लागेल. बंटी ऑन अ स्ट्राईक. चांगला फटका त्यांच्या माध्यमातून. ओहो आणखीन एकदा मारायचा होता परंतु तिखट बाउन्सर सध्या इथून पाहायला मिळतोय. गोलंदाजांना लेंथला अगदी परिवर्तन करत असताना बॉल नजरेसमोरना डॉट काढला गेला. धाव संख्या मोठी उभारावी लागेल. इथून भूमी 11 गावदेवी फणस डोंगरी संघाला ओमकार हरपाल जरी बाद झाल्या, हर्षल पाटील जरी बाद झाल्या, परंतु मधल्या फळीतल्या फलंदाजांना नेतृत्व टीमचं करावं लागेल. कारण की या संघाचे ते देखील खेळाडू आहेत आणि सध्या इथून आणखीन एकदा फलंदाज पाहायला गेले तर निराश होऊन मैदानाच्या बाहेर परतताना पाहायला मिळतील आणि फलंदाज इथून बाद होतील. बंटी घरात. पाच विकेट सध्या गमावले गेलेत. 5 विकेट नंतर धाव संख्या पाहिली तर 9 धावा सध्या स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळतात. मी नेहमी सांगत आलो एका खेळाडूवर अवलंबून राहून चालणार नाही. कारण की आताचे 5ही बोटी समांतर नसतात आणि प्रत्येक दिवस हा एकसारखा नसतो. त्यामध्ये आघाडीचे खेळाडू बाद झाले तर मधल्या फळीतल्या फलंदाजांना टीमची अगदी जबाबदारी उचलणं फार महत्वाचं आहे. जर आघाडीच्या फलंदाजांना चांगली बॅटिंग केली नाहीये, नेतृत्व करण्याची वेळ जर तुमच्यावर येऊन ठेपली असेल तर चांगली बॅटिंग आधी पाहायला गेलं तर गावासाठी करावी लागेल. सिच्युएशन कधी कुणावर कशा पद्धतीने येईल हे सांगणं थोडंसं कठीण काम आहे. परंतु चला टाइम अलर्ट आहे. टीम सोन्या पाकऱ्या 11 कळवे संघ. शॉर्ट प्लेनचा वापर. आणखीन एकदा तिखट बॉल पाहायला मिळतोय. हा बॉल सध्या पाहिलं तर विसावला जातोय यष्टिरक्षकाच्या हातात आणि पाहता पाहता दुसऱ्या षटकाचा देखील खेळ इथून संपन्न होताना पाहायला मिळेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धाव संख्या 5 विकेट असताना भूमी 11 गावदेवी फणस डोंगरी संघ अवघ्या 9 या धाव संख्येवर पाहू शकता. चला टाइम देखील अलर्ट असणार आहे. जर ओव्हर टाइम झाला 20 मिनिटं 4 षटकाला दिले गेल्यात. जर एखादाही टाइम अगदी पुढे गेला तर अगदी फणस डोंगरी संघाला बेनिफिट मिळू शकतो. कारण की एक खेळाडू कळबे संघाचा 38 सर्कलच्या आतमध्ये घेतलं जाईल. कारण की शिस्तबद्धची स्पर्धा पाहायला मिळते आणि त्यामध्ये टाइमचं भान अगदी संपूर्ण संघानं देखील राखलंय. त्यांचं देखील कौतुक करूया. कारण की या संघामुळे पाहायला गेलं तर संपूर्ण खेळाडूंमुळे ही स्पर्धा मात्र यशस्वीरित्याने संपन्न होताना पाहायला मिळेल. सध्या पाहिलं तर 4थी रात्र या स्पर्धेमधील पाहायला मिळते. अंतिम रात्र आणि त्यामध्ये 5 संघांचं स्वप्न आज पूर्ण होताना पाहायला मिळेल. कुठला संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन राहील, कुठला संघ या स्पर्धेमध्ये रनर अप राहील आणि कुठल्या खेळाडूला आपल्या स्वप्नातली ही बाईक मात्र मिळणार आहे. त्यासाठी ही अंतिम रात्र फार महत्वाची राहणार आहे. टीम पाहायला गेलं तर सध्या भूमी 11 गावदेवी फणस डोंगरी संघासाठी धाव संख्या 9. चला थोडासा उशीर होता टीम कळबे संघ
चांगला बॉल पाहायला मिळाला आहे, परंतु पंच वाईट साठी रिव्ह्यू, अंपायर रिव्ह्यू आणि तिसरे पंच यांच्या माध्यमातून चेक केला जाईल, कारण की हा बॉल लेनच्या बाहेर आहे की नाही या ऑन फील्ड अंपायरनं अगदी रेफर केलाय वाईट साठी पाहायला गेलं तर तिसऱ्या पंचांकडे. आणि सध्या पाहिलं जातं बा साईप्रीत लाईव्ह यांच्या माध्यमातून इट्स अ बॉट बॉल कॉल बाय फेअर डिलिव्हरी, माफी असावी, फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. मॅचला जाऊया, पुन्हा एकदा कंटिन्यू करूया. सध्या धावसंख्या पाहिली तर 9 स्कोर कार्डवर पाहायला मिळेल. ओहो, आणखीन एक तेच तरारा बॉल पाहायला मिळाला. गोळीच्या वेगानं सध्या यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसवताना पाहायला मिळतो बा. सध्या लक्ष केंद्रित करावं लागेल बॉलवर भूमी 11 गावदेवी फणस डोंगरी टीमच्या खेळाडूंना. धाव संख्या सध्या कमी आहे. तिसरं षटक देखील चालू आहे. ऑफ साईडला हा फटका पाहायला मिळतो, परंतु डीप मध्ये खेळाडू पाहायला मिळतील. बॉलला फील्ड केलंय. संधी फक्त एकच धावायची होती आणि डबल डिजिट मध्ये आता संघ जाऊन पोहोचेल. 10 धावा सध्या स्कोरकार्डवर लागल्या जाईल. एकच या सत्रामध्ये पाहिल्यानंतर एकच मोठा फटका पाहायला मिळाला आहे चौकारांचा, आणि तिथून पाहायला गेलं तर सिंगल डबल मध्ये सध्या लक्ष केंद्रित केलंय या संघानं. ओहो, पडले सुद्धा गोलंदाज, परंतु बॉल योग्य लेंथवर हाताळलाय. आणखीन बॉल पाहिला तर इथून डॉट येताना पाहायला मिळतोय. संघ सध्या पिछाडीवर लोटला गेला. टीम एका बाजूला पाहिलं तर भूमी 11 गावदेवी, पाहिलं गेलं तर फणस डोंगरी संघ सध्या धावेंसाठी मोठ्या प्रमाणात स्ट्रगल करतील. 10 धावा सध्या धावफलकावर लागल्या जातील. वेगवान बॉल होता, प्रत्युत्तर देणं तर फार महत्वाचं राहील सोन्या पाकऱ्या 11 कळवे संघाला. फुलटॉस बॉल, परंतु शॉट कव्हरला. हा बॉल फिल्डरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळेल आणि आणखीन एकदा धक्का मिळाला जाईल टीम भूमी 11 गावदेवी फणस डोंगरी संघाला. फलंदाज इथून बाद होतील मितेश पाटील. सध्या पाहायला गेलं तर वर्चस्व राहिला या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला गेलं तर सोन्या पाकरे 11 कलबे टीमच्या बाजूनं. आणि सध्या पाहायला गेलं तर धावा सध्या स्कोर कार्डवर टोटल 10 पाहायला मिळतील. तब्बल 6 विकेट लॉस आहेत. भूमी 11 गावदेवी फणस डोंगरी संघ आणि नवीन खेळाडू सिद्धेश राजवाडेकर दाखल झाल्यात. पाठीमागे मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल पाहिलं तर थर्डमॅनकडे हा निघून गेला. या बॉलवर कुठल्याही पद्धतीने पाहायला गेलं तर धाव येताना पाहायला मिळणार नाही. या डॉट बॉलची इथून पाहिले तर समाप्त होताना पाहायला मिळेल आणि षटक क्रमांक इथून पाहायला गेलं तर तिसरं संपन्न होईल. चला पाणी घेऊन जायचंय 12th मॅन.
चला MH46CV आणि 4322 क्रमांकाची फोर व्हीलर आहे. कोणाची असेल तर आपण ती कृपया काढायची आहे. रस्त्यावर पार्क केल्या MH46CV 4322 गाडी क्रमांक आहे. ती गाडी आपण बाहेर काढायची आहे. अगदी रस्त्याच्या मधोमध लावली गेल्या. चला त्यानंतर विनंती असेल सोन्या पाकऱ्याची बैलाचे मालक पाहायला मिळतील आदरणीय निलेश शेठ जले आणि त्यांच्या समेत नरेश शेठ जले आणि धीरज शेठ वाकरीकर या तिघांनाही मी विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर यायचा. त्यांच्या माध्यमातून पाहायला गेलं तर संघाला पुरस्कृत केला. जो आज संघ खेळताना पाहायला मिळतोय कळबे संघ. अगदी सोन्या पाकऱ्या ग्रुप कळबे या संघाच्या माध्यमातून केला जातो मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी परत एकदा मी विनंती करतोय वैभवजी मुकादम माजी उपसरपंच तसेच गणेश यशवंत भोपी तसेच योगेश बाळराम भोपी तसेच सन्माननीय आपण योगेश घरत तसेच का आणि तसेच सन्माननीय आपण बघूया नरेश सोन्या पाकरा ग्रुपचे दोन्ही ओनर त्यांनी ते स्टेजवरती यायचं आहे असं अगदी आयोजकांच्या वतीनं तुम्हाला विनंती आहे. तुमचा सत्कार होतो इथे, कृपया आपण या इथे. स्पीडअप करायचा प्लीज, थोडासा वेळ चालला. 3 षटकांचा खेळ झालाय संपूर्ण. त्यामध्ये पाहिलं तर सध्या पिछाडीवर पाहायला मिळतील भूमी 11 गावदेवी फणस डोंगरी संघ. 10 धाबा सध्या स्कोकाटवर लागल्या गेल्यात. धाव संख्या सध्या पाहिली तर ज्या वेळेसला ओमकार हरपाल हे 0 या धाव संख्येवर बाद झाल्यानं तिथून धावेंना मात्र स्टॉप लागला गेला. निखिल डाऊर सध्या गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील आणि भव्य स्वागत सध्या त्यांचं केलं जातोय मैदानाच्या आतमध्ये. येताना पाहायला मिळेल भूमी 11 गावदेवी फणस डोंगरी संघासाठी हा उत्तुंग षटकार. चांगला फटका पाहायला मिळतोय. धाव संख्येला देखील आता इथून वेग येताना पाहायला मिळेल. 16 धाबा सध्या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. परंतु टॉस साठी मी विनंती करतो बाय विप्रा 11 जयंतमान जितू 11 नेरे संघ आणि त्यांचे अपोजिट खेळणारा संघ अगदी पाहायला गेलं तर शिवांश ट्रान्सपोर्ट्स कांबोडी संघ असणारा. दोन्ही टीम कॅप्टनला मी फर्स्ट कॉल देतो आहे. जसं इनिंग ब्रेक होईल त्यामध्ये आपण टॉस करण्यासाठी यायचा. 17 धावा सध्या स्कोकाटवर लागताना पाहायला मिळतील. अशा सध्या या 2 खेळाडूंवर असणारा भूमी 11 गावदेवी फणस डोंगरी टीमची धाव संख्या वाढवण्याची जिम्मेदारी सध्या या 2 खेळाडूंकडे असणाऱ्या. 17 धावा सध्या स्कोकाटवर लागले गेल्यात. ओहो चांगला बॉल सध्या स्ट्रायकिंग फलंदाज धावींसाठी स्ट्रगल करताना पाहायला मिळतील. बॅकफुट वरना बॉल इनफिल्डला क्लिअर करायचं होतं. वेग पाहायला मिळाला, त्यामध्ये दिशा दाखवायची होती, परंतु वेगानं हा बॉल निघून गेलाय सुरक्षेच्या हातामध्ये. डॉट बॉलची इथून समाप्ती होताना पाहायला मिळेल. 17 धावा सध्या स्कोकाटवर लागताना पाहू शकता. ऑफ साईडला हा फटका, टीप मधला क्षेत्ररक्षक आलेत वेगानं, बॉलला अडवला गेलाय, परंतु सिंगलच या बॉलवर धाव येताना पाहायला मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने धाव संख्या पुढे देखील वाढली जाईल. सध्या 18 धावा स्कोरकार्डवर पाहायला मिळतील. हॅलो, तर बघा सोन्या पाकऱ्या ग्रुपचे सर्वा निलेश जिजळे आणि धीरज वाकडीकर हे व्यासपीठावर आलेत. तर त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. उद्या आपण बघू शकतो मिश्का 11 सोन्या पाकऱ्या ग्रुप या नावाने त्यांची टीम SPL च्या माध्यमातून खेळणार आहे. यावेळेस खोलवर टाकलेला चेंडू मात्र घडतंय काय, एकीकडे चौकार आलाय आणि बाईकच्या माध्यमातून शेवटच्या क्षणी आलेला हा चौकार. लॉंग स्टॉपला पाहिलं तर हा बॉल निघून गेलाय. सध्या पाहिलं तर चौकार आणि या चौकाराच्या मदतीने 22 धावा सध्या धाव फलकावर लागताना पाहायला मिळतील, परंतु विसरून चालणार नाही.
अपोजिट संघामध्ये पाहिलं तर सुशांत मोकल सारखा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल आणि या फणस डोंगरी संघाला चांगली धावसंख्या सध्या उभारावी लागेल. काउंटर अटॅक करणं गरजेचं. लाऊडली अपील आणि यस लेग बिफोर विकेट. वन मोर विकेट डाऊन. 22 या धावसंख्येवर आणखीन एक फलंदाज बाद होतील आणि फलंदाज पाहिलं तर इथून थँक्यू डीजा. 7 विकेट 22 धावा सध्या स्कोर कार्डवर पाहायला मिळतील आणि या षटक क्रमांक इथून पाहिलं तर चौथं देखील संपन्न झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल 22 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना भूमी 11 गावदेवी फणस डोंगरी संघानं मात्र उभारले. अंतिम षटकामध्ये पाहायला गेलं तर हा षटक फार महत्वाचा राहील भूमी 11 गावदेवी फणस डोंगरी संघासाठी. जर इथून धावसंख्याला आकार येताना पाहायला मिळेल ना तर नेक्स्ट सत्रामध्ये या धाबा लढणे योग्य पाहायला मिळतील आणि ज्याच्या वेळेला लो स्कोरिंगच्या मॅचेस होतात ना रफ अँड टफ डू अँड डाय करूया मरूया सिच्युएशनला ती मॅच मात्र पाहायला मिळत्या. गोलंदाज सज्ज असतील. गोलंदाजी मार्कवर किरण पाटील. पाठीमागे हा बॉल वळून मारलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. थोडीशी मिसफिल्डिंग होताना पाहायला मिळाली आणि बॉल देखील सीमा रेषेच्या बाहेर. अंतिम षटकामध्ये आता धावा येताना पाहायला मिळतील. कशा येवो परंतु येणं फार महत्वाचं राहतील. 4 धावा चौकार. मिळतोय 4च्या मध्ये टीमची धावसंख्या 26 धावा सध्या स्कोर कार्डवर पाहायला मिळतील. काउंटर अटॅक करण्यास सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली आहे. अंतिम षटक परंतु फार महत्वाचा षटक मी तर म्हणेन भूमी 11 गावदेवी फणस डोंगरी संघासाठी राहणाऱ्या या ओव्हरमध्ये किमान 15+ जरी धावा आला ना येत्या सत्रामध्ये लढण्या योग्य धावा पाहायला मिळतील. परंतु बॉल फिल्डरच्या हातामध्ये. आणखीन एक विकेट आता गमावताना पाहायला मिळतील. बॅटिंग करत असताना भूमी 11 गावदेवी फणस डोंगरी संघाला लागला जातोय तब्बल 8वा धक्का. जिंकून प्रथमतः पाहिलं तर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता आणि काय कमालची गोलंदाजी सध्या होताना पाहायला मिळतोय इथून मैदानाच्या आतमध्ये. चौकार अगोदरच्या बॉलवर पाहायला मिळाला होता परंतु त्या क्षेत्रामध्ये फिल्डर तैनात होते आणि कमालीचा झेल देखील टिपला गेला. 8 धक्के सध्या दिलेत या टीमनं. परंतु जस मैदानाच्या आतमध्ये खेळाडू दाखल झालेत. अजित पाटील त्यांच्या बॅट मधनं इथून आलाय षटकार 10व्या क्रमांकावर. थँक्यू डीजा. इथून पाहायला गेलं तर दमदार स्ट्रोक येताना पाहायला मिळेल. हे दाखवून दिले आम्ही देखील सध्या कमी नाही आहात. जरी आघाडीच्या फलंदाजांचा परफॉर्मन्स कमी राहिला परंतु मी माझा नॅचरल खेळ मैदानाच्या आतमध्ये करणार कारण की याच खऱ्या अर्थानं गरज आहे अशीच फटकेबाजीची आहे आणि ती होताना पाहायला मिळते. 32 धावा सध्या स्कोर कार्डवर. हो चांगला फटका परंतु मिस टायमिंग पाहायला मिळाला. हलवून कापेट ऑन साईडला गेला. सिलिया मिडॉनला क्षेत्ररक्षक होत्या डीप मध्ये परंतु पहा धाव लगेच मात्र घेतली गेल्या. ओव्हर थ्रो पाहायला मिळाला.
आणि त्यामध्ये सिंगलला रूपांतर केलं डबल मध्ये. टीमची धावसंख्या 2 पुढे जात असताना 34 धावा सध्या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. पाहता पाहता धावसंख्या आकार घेताना पाहायला मिळतील, परंतु 40च्या पलीकडे पोहोचण्याचा प्रयत्न इथून राहील का भूमी 11 गावदेवी पण डोंगरी संघाचं. शॉर्ट प्लेनचा बॉल आहे, पॉवरफुलचा हिट पाहायला मिळालाय. 10व्या क्रमांकाचा हा खेळाडू सध्या बिग टॅटल पाहायला मिळेल. एका बाजूला डीजे तर एका बाजूला बांजो मास्टर. त्यांच्या बघा, माध्यमातून देखील मोठी हे धमक बघा सध्या 43 पाहायला 22 मिळेल. गाडी नंबर आहे. 43 22 गाडी नंबर आहे. कृपया मध्ये अडथळा येतोय, विनंती करतो. या कॉर्नरला इथे गाडी आहे 43 22 गाडी नंबर आहे, ती आपण त्वरित चालवा. 2-3 गाड्या अडकलेल्या आहेत तिथे. धन्यवाद. ओव्हर टू गुलशन. 40 धावा सध्या प्लस आणि इथून पाहायला गेलं तर फलंदाज बाद घोषित केला गेला. बाईकची सिंगल धाव. षटक क्रमांक इथून पाहायला गेलं तर पाहता पाहता 5 देखील संपन्न झाला. चला टॉस साठी लगेच जायचा. पहिलं सत्र इथून संपन्न होताना पाहायला मिळेल. दुसऱ्या सत्राकडे देखील जाऊया. जोडले जातील मायक्रोफोनवर रोहित वाजेकर, परंतु टॉस साठी देखील दोन्ही टीमला इन्व्हाइट. धन्यवाद गुलशन. तर इथे या ठिकाणी अगदी या स्वागत समारंभ होतोय, सत्कार समारंभ. इथे बघूया सोन्या बकरा ग्रुपचे आपण बघूया निलेश आणि नरेश यांचे आगमन झालं आहे. धीरूभाई आमचे वाकडीकर, धीरूभाई कृष्णा वाकडीकर, तसेच आमचे संजय चोरगे, तसेच आमचे या ठिकाणी अगदी प्रदीप जाधव, नरेश भोईर, तसेच या ठिकाणी बाळा म्हात्रे आमचे ग्रामपंचायत कार्यालयीन आमचे कर्मचारी, तसेच सन्मान्य आमचे संतोष ड्रायव्हर आमचे JCBचे, तसेच भास्कर वाकडीकर. तसेच आपण बघूया तिकडे जाऊया सन्माननीय अगदी योगेश वारणाम भोपी, तसेच आमचे कमलाकर टकले, सन्माननीय बघा गणेश यशवंत भोपी, तसेच आपण बघूया वैभवशन मुकादम यांनी आपण कृपया इथे यायचं आहे. योगेश घरत यांनी आपण स्टेजवरती यायचं आहे. विनंती करतो कृपया या सन्मान स्वीकारण्याकरता. चला आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल ती एका बाजून रिया 11 जय हनुमान, जितू 11 नेरे आणि त्यांच्या अगेन्स्ट केला असताना शिवांश ट्रान्सपोर्ट कामोठे. दोन्ही टीमचे कॅप्टन या आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करतो सन्माननीय भास्करजी वाकडीकर साहेब यांना आपल्या शिवांश टॉस या ठिकाणी नक्कीच केलं जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. देवेश फडके आपण स्टेजवरती या. देवेश फडके नांदगाव आपण स्टेजवरती या, कृपया लवकर या. तर विनंती करतो देवेश फडके आपण कृपया, आमचा सन्मान तुमचा इथे आहे, आपण स्टेजवरती ती यायचं की परिचय ग्रुपच्या वतीने सरपंच चषकामध्ये आपलं तुमचं नक्कीच आम्ही इथे स्वागत करतोय. देवेशजी फडके तर आमचे मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय आणि कामोठे संघ कॉल करणार आहे. हेड अँड टेल्स. तनिष कुठले त्याच्या बरोबर आहेत, त्यांनी पण या बसून घ्या. हेड मागितलंय आणि हेड आलाय. कामोठे संघाने टॉस जिंकलाय. निर्णय काय असणार आहे? 2 मिनिटं सांगतो. बघा तुम्हाला डिसिजन लगेचच कळवावं लागेल. आयोजकांपर्यंत लगेच डिसिजन पोहोचवा आणि जो काही निर्णय असेल तो घेऊन तुम्हाला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. ओव्हर टू नक्कीच आमचे साथी समालोचक. जाऊया पुन्हा एकदा रोहितजी वाजेकर सर यांच्याकडे. नक्कीच रोहितजी वाजेकर गोड आवाज बघूया. पिल्ले कॉलेज नक्कीच आपण त्यांचं स्वागत करूया. रोहितजी वाजेकर यांचा एक गोड आवाज आपण बघतोय गावात. अगदी मात्र असे समालोचक आहेत, त्याच्यामध्ये अगदी त्या पंक्तीमध्ये सुसंस्कृत चेहरा आणि अगदी गोड आवाज आपण बघतोय. वेगवेगळ्या अगदी शब्दांची अगदी जोडवाजोडव करण्यामध्ये वाकबभर असलेले आमचे या ठिकाणी रोहितजी वाजेकर यांच्याकडे नक्कीच मी जातोय. पण तत्पूर्वी परत एकदा मी आमच्या गावातील गेस्ट आपण बघतोय. माझी डेप्युटी उपसरपंच माजी सन्माननीय वैभवशेठ मुकादम, सन्माननीय कमलाकर टकले, सन्माननीय योगेश बाळराम भोपी, तसेच या ठिकाणी गणेश यशवंत भोपी, तसेच बघतो या ठिकाणी सन्माननीय सचिन एंटरप्राइजेस, तेजस्विनी एंटरप्राइजेस सचिन जुगे आणि सन्मान्य बघूया योगेश घरत युवा उद्योजक. आपण इथे स्टेजवरती यायचं आहे. तसेच सर्वांचं मी स्वागत करतो. जे मुलांना मी नावं घेतले नाही आहेत तर सर्वच तरुण वर्गाचं
क्रीडा रसिकांचं मी या ठिकाणी स्वागत करतोय. सचिन आमचे पवार आमचे ज्यांनी आणि फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ ही या ठिकाणी ट्रॉफ्या दिल्या त्यांनी आज या ठिकाणी ते पॅकर म्हणून आज जित्या टीमला इथे त्यांनी बोलवलेलं आहे. नक्कीच सचिन दोन batsman पवारचं मी पाठवायचे. कौतुक करतोय. धन्यवाद. येस धन्यवाद दिलीप बोपी सर आमचे गुरुवर्य आणि बघतोय त्यांच्या तालमीत आम्ही शब्दांची ही फेरणा शिकलोत आणि भास्कर वाकडीकर देखील आपण आपल्या समेत जोडले गेले. ते उत्कृष्ट निवेदक आणि कलाकार. प्रेक्षकांची मांदियाळी जमली आहे आणि त्यामध्ये आजची फायनलची रजनी सुंदर रात्र त्याच्यामध्ये चांगले क्षण आणि एक क्षण टिपले जातात साईप्रीत लाईव्ह मध्ये. मी विनंती असेल कळवे संघाला सोन्या पाखऱ्या ग्रुप शिरडोन पुरस्कृत कळवे संघ आपले सलामीचे 2 धुरंधर मैदानाच्या आत पाठवायचे आहेत. बघा कळवे संघ आपण वेळ जास्त घेत आहे. लगेचच सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना करा. बघा चला सलामीची जोडी मैदानाच्या आत गेलेली आहे. सोन्या पाखऱ्या ग्रुप शिरडोन पुरस्कृत कळवे संघ एकीकडे झुंज देतोय तर एकीकडे भूमी 11 फणसडोंगरी संघ. नक्कीच भूमी 11 गावदेवी फणसडोंगरी संघ आणि एकीकडे सोन्या पाखऱ्या 11 शिरडोन पुरस्कृत कळवे संघ. या 2 संघादरम्यान फाईट खऱ्या अर्थानं अपेक्षा थोड्याशा पहिल्या सत्रामध्ये भंग झाल्या होत्या. फणसडोंगरी संघाचा ओमकार हरपाल लवकर वाद झाला त्यामुळे जिथे स्कोर डबल पाहिजे होता तिथे मात्र 42 धावा. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटची समीकरणं कोणत्याही क्षणामध्ये बदलू शकतात. या क्रिकेटच्या पटलावर बरेचसे बदल आपण पाहिलेत अमित. ज्या ज्या वेळेस लो स्कोरिंग मॅच असते त्या वेळेस दहशत निर्माण करण्याचं काम गोलंदाज करत असत आणि ती धुरा मात्र सांभाळावी लागेल ही फणसडोंगरी संघाला. चला लगेचच फिल्डिंग सजवून घ्या टीम भूमी 11 गावदेवी फणसडोंगरी संघ. आणि वारंवार तुम्हाला टीम मिटिंगसाठी वेळ दिला जाणार नाहीये. 20 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला 4 षटक फेकणं गरजेचं असेल अन्यथा एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. आज शेवटची रात्र आहे त्यामुळे तुम्हाला वारंवार आम्ही पुकार देतोय. तुम्ही जास्त वेळ टीम मिटिंगसाठी अजिबात घेऊ नका आणि पंचांना विनंती असेल सामन्याला लगेचच सुरुवात करा. नक्कीच अमित आपण बघतोय प्रत्येक दिवशी कुठल्या ना कुठल्या तरी पेनल्टी देण्यात आली. घरच्या संघाला देखील काल शेवटच्या षटकामध्ये फील्ड रिस्ट्रिक्शनचा पेनल्टी मिळाली आणि त्या अनुषंगानं आता आपण पंचांना विनंती करतोय टाइमर ऑन करायचा आणि इथून मात्र चेसिंगला सुरुवात होते. 42 धावांची जिथे गरज आहे 30 चेंडूचा खेळ होईल. या खेळामध्ये 42 धावा जमतील का की त्या डिफेंड करण्याचं काम भूमी 11 गावदेवी फणसडोंगरी संघ करेल हे मात्र बघायचं आहे. मात्र 2 धुरंधर सोन्या पाखऱ्या ग्रुप शिरडोन पुरस्कृत कळवे संघ यावेळेस मैदानामध्ये उतरला हे चेस करण्यासाठी आणि सलामीचे 2 फलंदाज राज म्हात्रे आणि प्रसाद पाटील ही जोडी मैदानाच्या आत. त्या संघामध्ये गोट्या नावाचं वादळ खऱ्या अर्थानं आपण बघितलं थोडा इंजर्ड आहे. मात्र रायगड भूषण म्हणून ज्याला संबोधलं गेलं ज्याच्या नावावर 7 बाईक राहिल्यात तो खेळाडू आपल्या टीम मध्ये असणं देखील खूप मोठी गोष्ट आहे, आत्मविश्वासाची गोष्ट आहे. पण त्या विपरीत जर विचार केला फणसडोंगरी संघ डोंगर जरी छोटा असला तरी वाटा या काटेरी कराव्या लागतील. कारण की आपलं आव्हान आपण जरी संघर्षमय केलं असलं आव्हान छोटं असलं मात्र त्या आव्हानाला परतफेड करत असताना तिथे काटेरी रस्त्याचं कुंपण घालावं लागेल. ते म्हणजे सोन्या पाखऱ्या 11 शिरडोन पुरस्कृत कळवे संघासमोर. कारण की कळवे संघाची बॅटिंग आपण बघितली. प्रसाद पाटील नावाचा वादळ या मैदानामध्ये उतरलाय. राज म्हात्रे ऑन अ स्ट्राईक आहे. खेळाला सुरुवात होते. टायमिंग ऑन. पहिला गोलंदाज वापरला गेलाय हर्षल पाटील. मॅच स्टार्ट. टायमर ऑन. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. वारंवार वॉर्निंग देऊन सुद्धा आपण बघू शकतो यावेळेस फणसडोंगरी संघ खेळ प्रारंभाला उशीर करतोय आणि भविष्यामध्ये मग त्याची परतफेड त्यांना नक्कीच होऊ शकते. मॅच ऑन आहे. टायमर स्टार्ट आधीच झालेला आहे. पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवर इरादे स्पष्ट. 42 धावांचं तोकडं आव्हान सज्ज करण्यात आली. पहिल्या चेंडूवर ठोकलाय षटकार.
नक्कीच सगळं मार्केट हलवून टाकलं आणि एकीकडे बघतोय डीजे वर्सेस बँड. काय जबरदस्त चुरस. आणि मग सचिन पवार यांच्या माध्यमातून जो ध्रुव 11 संघ पुरस्कृत केला गेलाय, जितू जिते संघ आणि त्यांच्या माध्यमातून आलेला हा बँड आपण बघू शकतोय. चेंडूची पूर्तता लगेचच करायची आहे. पहिला चेंडू जणू काय ढगात मारलाय की काय, एवढा लांब षटकार ठोकलाय आणि 42 धावा आम्ही कशा प्रकारे काढू याचा पहिल्या प्रश्नावर मात्र छाप आणि मोहर उमटून ठेवली आहे. इथून मात्र गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल, कारण की क्रिकेटच्या पटलावर आपण पहिल्या मॅच सुद्धा बघितली. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता गिरवले संघाच्या, तिथून मात्र चांगला कमबॅक राहिला होता. इथून मात्र तशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल हा गोलंदाज हर्षल पाटीलला. तुम्ही तिथे 2 चेंडू आधीच सिलेक्ट करून ठेवायचे आणि मग त्यानंतर कोणत्याही प्रकारचा खोळंबा होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. नेक्स्ट बॉल बँड एंडर पॉवर प्लेचं हे पहिलं षटक रिस्ट्रिक्ट असणार आहे. 2 क्षेत्ररक्षक बाहेर आणि मग त्या नियमावलीला अनुसरून पहिल्या चेंडूवर षटकार ठोकवला. नेक्स्ट चेंडू बघायचा आहे. चांगल्या प्रमाणे स्टेअर केला. इथून मात्र क्षेत्ररक्षण चांगलं, थोडंसं फंबल होतंय. तर दरम्यान मात्र 1 धाव मिळतीये. एका धावेच्या माध्यमातून धावफलकावर हालचाल. 7 धावा ऑन बोर्ड आहेत. 42 धावांचा पाठलाग करत असताना खऱ्या अर्थानं 30 चेंडू आणि 42 धावा आव्हान सोपं आहे, मात्र म्हटल्याप्रमाणे काटेरी कुंपण आखावं लागेल अमित, कारण की संघर्ष जेवढा मोठा कराल तेवढी विजयाची चव देखील मोठी असेल. मात्र हे करण्यासाठी क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी यांचा संगममेल होणं गरजेचं आहे. आणि असं असताना मग बघायचंय गोलंदाज डावकुऱ्या आताच्या फलंदाजासमोर कशा प्रकारची गोलंदाजी करणार, कारण की प्रसाद पाटील याला वेल फिनिशर म्हटलं जातं कळवे संघाचा. ज्या ज्या वेळेस 1 चेंडूवर 6 धावा लागल्यात त्यावेळी त्यांनी मारून दाखवल्यात. तो बॅट्समन ऑन स्ट्राईक. या वेळेस मात्र उसळी घेतलेला चेंडू परफ्यूम डिलिव्हरी टाकला आउटसाइड ऑफ स्टंप बाउन्सर पद्धतीचा हा चेंडू आणि चेंडू गेलाय निर्धाव. नक्कीच पहिल्या प्रसाद पाटीलचा जर विचार केला पहिल्या पर्वाचा तर त्यामध्ये 3 विकेट्स घेतल्या होत्या आणि 4 धावा दिल्या होत्या पॉवर प्ले मध्ये. त्या विपरीत आता गोलंदाजीत करावी लागेल. जबरदस्त यॉर्कर आणि तितकंच चांगलं सन्मान, कारण की बघितलं ना तर प्रज्योत प्रत्येक खेळाडू मोठा असाच बनतो की चांगल्या चेंडूला सन्मान द्या, खराब चेंडूला उत्तर मिळवा. त्यानंतर मग चांगल्या चेंडू देखील चांगल्या शॉट मध्ये कन्वर्ट करता येतात. मात्र आपल्याला प्रत्येक गोष्टीचा योग्य तो सन्मान दिला पाहिजे आणि अटेम्प्टेड यॉर्कर सक्सेसफुल झाल्यानंतर त्याला योग्य तो सन्मान देत. एक चिकी सिंगल. नेक्स्ट बॉल. यावेळेस मोठा फटका, पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या रिजन मधून स्वटवलेला बिग बिग षटकार. यस, याही चेंडूवर षटकाराला आपण अनेकदा बघितलं. आज सोन्या पाखऱ्या ग्रुप पुरस्कृत शिरडोन पुरस्कृत कळवे संघ यांनी हा जरी संघ पुरस्कृत केला असला, मात्र या आधी आपण बघितलं कळवे संघ अनेकदा रोहिदास वाजेकर यांच्या श्लोक 11 या नावानं बऱ्याच मैदानावर खेळलाय. त्यानंतर मग त्यांचे बिग सपोर्टर मॅडी वाजेकर यांच्याकडून देखील या टीमला शुभेच्छा आल्यात. बिग सपोर्ट राहिलाय त्यांचा नेहमीच या मॅच साठी आणि त्यांच्या आल्यात शुभेच्छा. नेक्स्ट बॉल. अक्रॉस द लाईन फटका सजवलाय सूर्यकुमार स्टाईल स्पेशल. हा आलाय कार्पेट डाऊन चौकार.
मान्यवरांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. सन्माननीय दिवेशजी संतोष फडके यांचं सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. आज जे खऱ्या अर्थानं नेरे टीमचे पॅकर आहेत आणि त्यांचं सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. सन्माननीय दिवेशजी संतोष फडके नांदगाव यांचं सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. बघा फणस डोंगरी संघ आपण वेळ जास्त वाया घालवत आहे, त्यामुळे तुम्हाला आम्ही वारंवार पुकार देतोय. लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. त्यानंतर सन्माननीय भास्करजी वाकडीकर साहेब यांचं देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. तसेच संजयजी चोरगे साहेब यांचं देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. त्यानंतर आमचे सिनियर समालोचक दिलीपजी भोपी सर यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. मी सर्व मान्यवरांना विनंती करेन की आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. खरं तर आपण ही स्पर्धा पाहतोय, अगदी जबरदस्त आयोजन आणि जबरदस्त नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सर्व आमच्या उपस्थित मान्यवरांना विनंती असेल आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा. दिलीपजी भोपी सर यांचा सन्मान केला जातोय. गोलंदाज सुमित गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळते. पहिला चेंडू मात्र स्वेर फेकताना पाहायला मिळतील आणि पहिल्या चेंडूवरती संघाची धावसंख्या वाढत असताना टोटल धावा धावफलकावरती लागल्या त्या 19 धावा. यावेळेस बघा शुभ सन्मान होतोय. एकीकडे सोन्या पाखऱ्या ग्रुपचे सर्वेसर्वा नरेश शेठ जळे आणि धीरज वाकडीकर यांचा सन्मान सागर शेठ भोईर यांच्या हस्ते होतोय. आमचे दिलीपजी भोपी त्यांचा शुभ सन्मान. या शिरढोण नगरीतला एक बुलंद आवाज, गोड आवाज आणि त्या आवाजाची छाप संपूर्ण रायगडभर पोहोचली आहे. त्यांचे सहसाथी आपण बघू शकतो भास्कर शेठ वाकडीकर ते देखील आलेले आहेत. जबरदस्त 23 धावा इथे झाल्यात. यावेळेस स्टॉपेज बघायचंय. बऱ्याच काळ चेंडू हवेत आणि घडतंय काय, फलंदाज बाद. मान नरेश शेठ जळे आणि धीरज वाकडीकर नक्कीच सोन्या पाखरा ग्रुपचे सर्वे सर्वा नक्कीच आपण बघूया. बैलगाडा शर्यतीमधला एक महत्वाचा बिंजोडचा बादशाह सोन्या पाखरा ग्रुपचा अगदी धीरज वाकडीकर आणि अगदी नरेश जळे यांचे सन्मान होतो. तसेच भास्कर वाकडीकरचा आपण सन्मान करतोय. सुप्रसिद्ध निवेदक आणि टीव्ही कलाकार आणि अगदी आज ते या ठिकाणी नक्कीच वेगळी ओळख आहे भास्कर वाकडीकर यांची. नक्कीच शिरढोणच्या सामाजिक कार्यामध्ये अगदी खूप पुढे असतात ते. भास्करजी वाकडीकर तुमचं इथे स्वागत. देवेश फडके इकडे यावं. हा देवेश नक्कीच आपण बघूया इथे सन्मान होतो भास्करजी वाकडीकर यांचा. एक टीव्ही कलाकार आणि अगदी बघूया त्यांच्या बऱ्याच टीव्ही कलाकार सिरियल आहेत. नक्कीच आपण बघतो. स्वागत करूया. वेडिंग रिंग सेरेमनी धार्मिक कार्यक्रम जोडले जातात भास्कर वाकडीकर. न्यू बॅट्समन ऑन क्रीज मोहनदीप पाटील. पहिला हादरा मिळालाय प्रसादच्या नावानं. त्यानंतरचा शुभ सन्मान आपण बघू शकतोय संजय शेठ चोरगे. संजय शेट्टी आपण संजय परशा ग्रुपचे सपोर्टर आणि सागर शेठ भोईर आणि ऋषी भोईर, त्यानंतर कल्पेश भोईर यांचे संजय चोरगे यांचा सन्मान होतो. आपण बघतो या ठिकाणी संजयजी चोरगे यांचा इथे सन्मान होतो. बघूया एक परशा ग्रुप मधलं एक नक्की हनुमान मित्र मंडळामधलं एक महत्वाचं नाव आपण बघूया. संजय चोरगे यांचा इथे सन्मान होतोय. परशा ग्रुपचे सर्व सागर शेठ भोईर यांचे शुभ असते. तसेच देवस फडके यांचा सन्मान होतोय. अगदी पॅकर आहेत ते, नेरे टीमचे पॅकर आहे. नक्कीच काय अफलातून चेंडू टाकलाय, जबरदस्त काय कमबॅक केलं या गोलंदाजानं. या वेळेस मात्र एक विकेट नंतर एक निर्धाव चेंडू आलाय. मात्र या निर्धाव चेंडूने स्पष्ट करून दिलाय की अजून आम्ही मॅच सोडलेली नाहीये. शर्यत क्षेत्र बैलगाडा शर्यत क्षेत्रात एक अगदी मास्टर माइंड म्हणून ज्याला ओळखलं जातं तो देवेश फडके याचे सन्मान होतोय. मॅन फ्रॉम नांदगाव. नक्कीच यांनी पॅकर टीम केलेली आहे. हनुमान क्रिकेट टीम पॅक केलेली त्यांनी मी आज टीम. धन्यवाद. नेक्स्ट बॉल जर्सी नंबर 13. काय जबरदस्त चेंडू. मात्र चेंडूला कलात्मकरित्या दिशा दिली आहे, फक्त दाखवली आहे दिशा आणि उडवली आहे दशा. चेंडू गेलाय सीमाबार, चौकार. प्रदीप जाधव आमचा मामा परिवार. या प्रदीप जाधव इकडे या. नक्कीच प्रदीप शेठ जाधव, मी विनंती करेन आपल्याला की आपण आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. त्यानंतर आपण आणखी एक प्रदीप व्यक्तिमत्व बघतोय. रुपेश शेठ भोईर
युवा उद्योजक आणि मग संजय शेठ चोरगे आणि रुपेशजी भोईर, त्यानंतर श्रीकांत भोपे असतील. नक्कीच आमचे मित्र आपण बघूया कृषी उत्पन्न बाजार समिती आपण बघूया अगदी स्वर्गीय संतोष शेठ नामदेव फडके यांचे चिरंजीव देवेश फडके आहेत. नक्कीच लोकेश फडके यांनी जिमच्या माध्यमातून श्रेष्ठ उत्सव मोठा स्पर्धा ठेवली होती. फटका. धन्यवाद. फटका सजवलाय खरा, चेंडू खाली क्षेत्ररक्षक अफलातून कॅच झाली असती, थोडे एफर्ट्स दाखवले असते तर नक्कीच ही प्रेक्षणीय कॅच बनली असती. मात्र इथे घडतंय काय, खऱ्या अर्थानं गोलंदाजाने बॅकअपला जायला हवं होतं, मात्र त्याला देखील वाटलं असेल की इथे चेंडू डायरेक्ट हिट होणार का. मात्र बॅकअप किती महत्वाचं असतं आणि हे सांगत असताना फिल्डिंग डिपार्टमेंट किती सतर्क हवं याची जिवंत आणि ज्वलंत उदाहरण मात्र या मैदानावर. नक्कीच आमचे मित्र द्वारकानाथ चोरगे हे पण इथे आले, त्यांचं आपण स्वागत करूया. आमचे अगदी श्याम कर्णेकर यांचे अगदी आमचे सोयरे आहेत ते, त्यांचा भाऊ बबन चोरगे हा अगदी व्याई अगदी आमचा सोयरे आहेत. त्याचे बंधू आपण बघू द्वारकानाथ चोरगे रायगड क्रिकेट असोसिएशनचे आमचे ते सुप्रसिद्ध पंच आहेत, त्यांचा इथे पण सन्मान होतोय. धन्यवाद. यस, नक्कीच दिलीप ऑफिसर. 31 धावा धावफलकावर. जबरदस्त चेंडू असा टाकलाय, दांडी केली आहे, गुल 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 चेंडू मात्र पॉवरफुल. अकरा धावांची आवश्यकता आहे. सोन्या पाकऱ्या ग्रुप शिरोडम पुरस्कृत कळवे संघ आणि इथे मात्र आता विजयाच्या उंबरठ्याच्या नक्कीच जवळ आहे. मात्र हा विजय लांब नेऊ शकतो का फणसडोंगरी संघ. भूमी 11 गावदेवी फणसडोंगरी संघ लढतोय, झुंज देतोय. एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न या गोलंदाजाचा होता, मात्र मिसफिल्डच्या रिजन मध्ये 2 धावा अतिरिक्त मिळाल्या. त्याचा फायदा मात्र सोन्या पाकऱ्या ग्रुप शिरोडम पुरस्कृत कळवे संघाला मिळाला आणि त्यानंतर मात्र आता 12 धावांचं मार्मिक आव्हान राहिलंय. आणि मग कळवे संघ जर विचार केला तर फिनिशिंग करण्यात माहीर असलेला संघ आहे. मात्र धुरंधर प्रतीक बाहेर, प्रसाद पाटील माफ करा, प्रसाद पाटील पीपी फॅक्टर आउट ऑफ द क्रीज झालेला आहे. मात्र त्यांना माहिती आहे सन्मानजनक खेळी केली तर नक्कीच विजयश्री आपण खेचून आणू शकतो. गोलंदाज या वेळेस वापरला जातोय बंटी घरत. स्ट्राईक एंडचा फलंदाज राज मात्रे ओपनिंगला आलेला हा फलंदाज आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, रिव्हर्स अटेम्प्ट. मात्र या दुधारी तलवारीला धार काय लागले नाहीये, तलवार मात्र मॅन करावी लागली या चेंडूवर, कारण की हा खेळ संपलाय. गोलंदाज आणि यष्टिरक्षकाच्या माध्यमातून हा आलेला निर्धाव चेंडू. प्रत्येक निर्धाव चेंडू कॉन्फिडन्स देईल फणसडोंगरी संघाला, मात्र त्या विपरीत प्रयत्न करायला हवेत कळवे संघाने. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. काय मॅच आहे बघा. जर का अजून 10-15 रन असत्या विचार करत असेल फणसडोंगरी संघ तर नक्कीच मग ही बिग फाईट मॅच अजून हाय व्होल्टेज झाली असती. मात्र इथून देखील कमबॅक करू शकतात, कारण की गोलंदाजीच्या जीवावर बरेचसे सामने आतापर्यंत कलांडणीला गेलेत. इथून मात्र कळवे संघाला त्या विपरीत विचार करावा लागेल की सन्मानजनक खेळी कशा प्रकारे करता येईल. यावेळेस मात्र बॅकफूट पंच भरण्याचा प्रयत्न, फेकी सुरेख. मात्र फील्ड पोझिशन थोडी यावेळेस अग्रेसिव्ह असती तर नक्कीच कुठेतरी ही एक धाव देखील रोखता आली असती. मात्र तितक्याच चाणाक्ष पद्धतीने ही एक धाव कंप्लीट केली आहे. एका धावेचं महत्व किती आहे हे सांगत असताना इथून मात्र कळवे संघ अग्रेसर होतोय विजयाकडे आणि धावसंख्येला आलाय ओघ. 32 धावा झाल्यात ऑन बोर्ड, 10 धावांची आवश्यकता आहे. आणि मग असं असताना बघायचंय कोणत्या प्रकारचा खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सेफ हँड खेळण्याचा प्रयत्न, अतिशय चांगलं इंटेन्शन राहिलं या फलंदाजाचं, कारण की कोणत्याही प्रकारची
कुडघोरी करण्याचा प्रयत्न नाहीये. त्यांना माहिती आहे एकेरी दुहेरी धावांनी देखील आपण विजयापर्यंत पोहोचू शकतो. मात्र गोलंदाजाची तारीफ करावी लागेल. काय जबरदस्त स्पेल टाकला आतापर्यंत. 3 चेंडू टाकलेत. या 3 चेंडूवर दोन निर्धाव चेंडू 4 चेंडू माफ करा टाकलेत. यावेळेस खोलवर टाकलेला चेंडू अलॉंग द कार्पेट खेळलाय आणि घडतंय काय. आधीच धावा जमवल्यात कमी आणि त्यातून देखील या 4 धावा विड्रॉल करत असताना संघ सोन्या पाकऱ्या ग्रुप कळवे. यस डीजे. डीजे आधीच आपला धावसंख्येचा ओघ कमी असताना अशा चुक्या मग ती एक गोलंदाजावरचा अपराग होते. यावेळेस इनसाइड आउटचा फटका सजलाय खरा. मात्र याही वेळेस बघायचं काय होतंय. नक्कीच या 2 धावा मिळतात. डायरेक्ट हिट असता चांगला थ्रो अजून असता तर नक्कीच एक संधी मिळाली असती. नक्कीच मॅच ही संपली. तिचा निर्णय लागला की लगेचच ज्या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय त्याने आपल्या निर्णयानुसार अंमलबजावणी करायची आहे आणि कोणताही प्रारब्ध न करता त्या आपल्या निर्णयानुसार लगेचच वाटचाल करायची आहे. तर रजत कर्णेकर वासुदेव केबल नेटवर्कचे अगदी प्रोपायटर चालक मालक सन्माननीय वासुदेव शेठ कर्णेकर यांचे चिरंजीव आपण बघूया. बऱ्याच समाजोपयोगी काम करण्यामध्ये अग्रेसर असतात. त्याच्यामध्ये नेटची सुविधा बऱ्याच जणांना ते उपलब्ध करून देतात. असा एक अवलिया तर मॅचला पण त्यांनी दिलेला आहे. अगदी फरशा ग्रुप अगदी आपण बघूया सरपंच चषकामध्ये त्यांनी ते आम्हाला दिलेली आहे. तर रजत वासुदेव कर्णेकर याचं मी अभिनंदन करतोय. त्यांनी स्टेजवर बसायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. ओव्हर टू रोहित. धन्यवाद डीजीओपी सर. अनेक मान्यवरांची मांदिळी इथे जमते. या स्पर्धेला भेट दिली गेली आहे. संतोषजी पवार देखील बघितले. त्यानंतर रामशेठ भोईर, भरत शेठ भोईर देखील अनेक मान्यवर वैभव मुकादम असतील सर्व त्यांचं स्वागत. यावेळेस मात्र बराचसा हातभर चेंडू वळवलाय मात्र चेंडू गेलाय आउटसाइड ऑफ स्टंप. वाईड चेंडू आणि विजयासाठी आता मात्र समीकरणामध्ये बदल. 12 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. जबरदस्त चेंडू आपली छाप शेवटच्या क्षणी मोहर उमटवत असताना इथून मात्र अटेम्प्टेड यॉर्कर आणि घडतंय काय. ही मात्र एकेरी धाव मिळतीये आणि 1 धावांची आवश्यकता. स्कोर लेवल झालाय मात्र या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग आणि मग मार्मिक 1 धावेची आवश्यकता आहे. ती म्हणजे सोन्या पाकऱ्या शिवडम पुरस्कृत कळवे संघाला. सेन्सिबल क्रिकेट आणि मग आपल्या विजयाची मोहर उमटवत असताना यावेळेस या पहिल्या राऊंड मध्ये